वाद्य आहे. तर पुढील 2 मिनिटात आपण सगळ्या वाद्यांची सुरावट लावून घेऊया आणि आख्यानाला सुरुवात करू. लोकांचे परिश्रम आहेत. खूप लोकांची इच्छा आहे की आजच्या या दिवशी या प्रांगणामध्ये द फोक आख्यान सादर व्हावं. असा हा योग जुळून आलाय. अशा या अभूतपूर्व योगाचे आपण साक्षीदार आहोत. आपल्याला जर हे साक्षीदार असणं अनुभवायचं असेल तर आपल्याला आपल्या मोबाईल फोन्सपासून लांब राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे जमलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपले मोबाईल फोन्स बंद करा, सगळ्या व्यवधानातनं मोकळं व्हा आणि आख्यानाचा अनुभव घ्या. दुपारी 2-3 वाजतापासून 2-2 वेळेची शिदोरी बांधून लोक आज इथं आलेली आहेत. 200-200 किलोमीटरचा प्रवास करून आपण इथं जमलेलो आहोत तो आख्यानाच्या या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी. या व्यवधानातनं लांब राहूयात आणि आख्यानाचा अनुभव घेऊयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आख्यानामध्ये एकही इलेक्ट्रॉनिक वाद्य नाही. तसं मर्चंटाईज स्टॉल या प्रांगणातही आहे. आजच्या या आख्यानाच्या सादरीकरणाला मध्यंतर नाही. तुम्ही लोक फक्त आख्यान अनुभवायसाठी म्हणून गेली 6 तास जी वाट बघितली त्याला सलाम. आपल्या या प्रेमळ प्रतिसादात सुरू करूयात द फोक आख्यानाचा 87वा सांकेतिक थाट. प्रेक्षक वर्गाला आणि आयोजकांना विनंती आहे की या सादरीकरणाचं कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग करू नये ही या कलाकारांच्या आणि कलाकृतीच्या वतीनं नम्र विनंती. सुरू करूयात द फोक आख्यानाचा 87वा सांकेतिक थाट. आकाशाचा खातीला मंडप धरत्रीची केली घोकडी यावं बसावं आख्यान ऐकावं तुम्ही छबीना राम राम बायबाप. आज हर्ष यांनी तुमच्या समोर आख्यानाचा सांगीतिक थाट मांडला आणि या सांगीतिक थाटाला तुम्ही घरच्या कार्यक्रमासाठी गर्दी केली. तुमचं उपकार आहेत मायबाप.
चला अचानक एका देवीचा पलंग निघणारे, एका देवीची पालखी निघणारे. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या 9 माळा, नवरात्रीच्या 9 दिवसाच्या 9 माळा, 9 रंग आणि 9 रस आहेत. प्रत्येक एका मुक्कामाला एक कथा आहे आणि ती कथा ऐकत ऐकतच आपल्याला पुढे जायचंय आणि शेवटच्या दिवशी शिलांगण खेळायचंय. कार्यसिद्धीचा मंडप घालून झाला. पहिल्या माळेला सुरुवात करूया आणि गणानदीची आळवण करूया. तुमच्या परवानगीची गरज लागेल बरं मायबाप. अरे बोला येतो येतो. जागर झाल्याशिवाय राहणार नाही का? 350 वर्ष झाली, 350 वर्ष झाली स्वराज्यात मुघल निजाम आदिलशाही खेचडी पायानं मर्दानं सम्राट झालं किती, सम्राट झालं किती, आलं किती छत्रपती, तोच एक छत्रपती. सगळी लेकरं आली ना आपल्या पालखीमध्ये बसली. आता पालखीचं वजन झालं जास्त, आखाड्याची पुढची माळ करायची होती. म्हणून म्हणलं आता देवीला जाऊनच विचारावं, एवढी मोठी जड झालेली पालखी उचलायचं कोण. म्हणून थोडं केलं देवीकडे आणि म्हणलं तिला आई एवढ्या माळा झाल्यामध्ये सगळी लेकर बसली त्या माळेमध्ये. आता पालखी उचलायला कोण येतं? ती म्हणजे हे मूर्ती तुला काही करायची गरज नाही. इथं बी माझी 2 लेकरं खांद्यावर पालखी घ्यायला येते. भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावाने
माया ग ग शिवराज छत्रपती झाला ग माया ग अरे माझा शिवबा छत्रपती शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शिवछत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की उगवला अरे उगवला उगवला सूर्यवा सह्याद्री सह्याद्री रागला अनवाहतो घाटुली दादावर अव थोरल्या ध्यान्याला अरवाहतो घाटोळी दादा वर दादा स्वराज्याचा त्वरा सोहळा सोहळा मराठी मातीचा सण घेऊ आला रे स्वराज्याचा त्वरा भाविलं शिवबंधे राजाने अहो सोहळा मराठी मातीचा सण घेऊ आला रे माझं शिवबा अरे माझा शिवबा छत्रपती शिवराज छत्रपती अरे माझा राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग पालखीताना कोण सोबती मावळ अन सरदार अन 32 मन सिंहासन अरे 32 मन सिंहासन त्यावरी फैसल कोण ग उधळी गुणाला भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावाने
कायानी या भूमीवर अखंड धरली छाया स्वराज विस्तारक शाहूनी रचला भक्कम पाया क्रांती सिंह गड झाला येथे तुम्ही यावं जागराला. हा, पाहिजे. सावधी. हा, आता आला. मल्हारी न यावं, आवडी न यावं, आवडी न यावं.